Okay, I just telling you all actually please unmute your mic because Rohini ma'am, please. Okay, I think right now I just going to continue the session. I just sharing the screen actually. Okay, please. Okay. Okay, now are you comfortable to looking properly? Yes, sir. ठीक आहे, विचूज समजलं का तुम्हाला? विचूज प्लस ऑब्जेक्ट लावायचा असतो. ठीक आहे, ऑब्जेक्ट हो नंतर सर. विचूज नंतर ऑब्जेक्ट ठेवला ना तर विल शाल ठेवायचा, सब्जेक्ट आणि हॅव आणि वर्ब थर्ड ठेवायचा. फॉर एक्झाम्पल मी कोणाचं लॅपटॉप घेतलं असेल म्हणजे हुज लॅपटॉप विल आय हॅव टेकन, तिने मला कोणत्या जागेवर आईस्क्रीम खाऊ घातली असेल, ऑन विच, कोणत्या जागेवर, ऑन विच प्लेस विल शी हॅव फेड अप मी अँड आईस्क्रीम. कळलं? येस. चला घेऊ पुढचं. हो सर. परफेक्ट फ्युचर समजलं का? रोहिणी मॅडम, पल्लवी मॅडम, का परत एकदा हो सांगू? सर, समजलं. काय म्हणता? बोला बोला, परफेक्ट जोरात बोला. फ्युचर. परफेक्ट फ्युचर समजलं का? हो सर, समजलं. पल्लवी मॅडम समजलं का? येस परत सर, सांगू? येस सर. हो सर. विचूस, विचूस समजलं? विचूस का परत सांगू? नाही कळालं सर. नाही कळालं का? परत सांगू एकदा? हो. बर, वी चूज नंतर ऑब्जेक्ट लावायचा, लक्षात ठेवा. हू समजलं का तुम्हाला? याच्या आधीच हूच शिकवलं बघा मी. येस सर. हू नंतर विल छान लावायचा, नंतर हॅव ठेवायचा, वर्ब ठेवायचा, प्लस ऑब्जेक्ट ठेवायचा. लक्षात ठेवा. जसं कोण नागपूरला गेलं असेल म्हणजे हू विल हॅव गॉन ऍट द नागपूर. हू विल हॅव गॉन ऍट द नागपूर. निगेटिव्ह असेल तर हू विल नॉट हॅव गॉन ऍट द नागपूर. ठीक आहे. येस सर. आणि विच. फॉर्मा चार्ट बरोबर दिसतोय का पण सगळ्यांना? हो सर, दिसतोय. नंतर वी चूजचा फॉर्म्युला बघा. वी चूज प्लस ऑब्जेक्ट लावायचा, नंतर विल प्लस सब्जेक्ट ठेवायचा आणि मग हॅव ठेवायचा आणि मग वर्ब ठेवायचा. जसं मी कोणत्या दिवशी विंडो क्लोज केली असेल म्हणजे ऑन विच डे विल आय हॅव क्लोज द विंडो. क्लोज ला ईडी लावा हा. समजतंय? चला पुढचा. मॅडम समजलं का? पल्लवी मॅडम, येस सर, येस सर. चला पुढचा आहे कंटिन्यू परफेक्ट प्रेझेंट टेन्स. बघा फॉर्म्युला काय आहे? सब्जेक्ट प्लस हॅव हॅज लावायचा. प्लीज टर्न ऑन एव्हरीवन्स कॅमेरा. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन. बघा बरं का, सब्जेक्ट प्लस कंटिन्यू हॅव हॅज. परफेक्ट घेतात. कंटिन्यू परफेक्ट प्रेझेंट टेन्स शिकवतोय मी. हे बघा, सब्जेक्ट हा सर. कंटिन्यू परफेक्ट प्रेझेंट टेन्स हा. सब्जेक्ट प्लस हॅव हॅज प्लस बीन प्लस वर्ब हो आयएनजी सर. प्लस ऑब्जेक्ट. आता बघा इथं ड्युरेशनचं सेंटेन्स घ्यायचं असतं. फॉर एक्झाम्पल, तो 1 तासापासून अभ्यास करत आहे. मग तुम्हाला माहिती आहे हॅव आणि हॅज कधी वापरायचा असतो? जेव्हा ही शीट व्यक्तिगत नाव असतं त्यावेळेस हॅज वापरायचा, आणि जेव्हा आय यू दे असतं त्यावेळेस हॅव वापरायचा असतो. ठीक आहे. हो सर. म्हणजे मला म्हणायचं जसं तो 1 तासापासून अभ्यास करत आहे म्हणजे कोण करत तो म्हणजे ही हॅज बीन स्टडिंग. सिन्स लावायचा, सिन्स 1 आवर. सिन्स 1 आवर हा. नंतर तो 1 तासापासून अभ्यास करत आहे का म्हणजे हॅज ही बीन स्टडिंग सिन्स 1 आवर. इकडं तो 1 तासापासून का अभ्यास करत आहे. इथं वेळ लागत नाही बरं का, कारण ड्युरेशन लावतोय म्हणून. मग वाय हॅज ही बीन स्टडिंग सिन्स 1 आवर. नंतर हू हॅज बीन स्टडिंग सिन्स 1 आवर. हूचा फॉर्म्युला बघा. हू नंतर हॅव लावायचा, नंतर बीन ठेवायचा आणि वर्ब आयएनजी ठेवायचा आणि ड्युरेशन लावायचं. ठीक आहे. सब्जेक्ट नाही लावायचं हू मध्ये. ओके. नाही सर. नाही समजला? परत सांगू? सर हुचा फॉर्म्युला सांगून द्या.
हू नंतर हॅव बोललो मी, हू नंतर हॅव नंतर बिन प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. बीन प्लस वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ओके सर. जसं योगिता मॅडमांचं लॅपटॉप कोण योगिता मॅडमांचं लॅपटॉप 2 दिवसापासून घेत आहे. मग हू हॅज बीन टेकिंग योगिता मॅम्स लॅपटॉप सिन्स 2 days. सिन्स लावायचा बरं का, सिन्स म्हणजे वेळेपासून, हा लक्षात ठेवा. हो सर. नंतर वी चूजचा फॉर्म्युला बघा, वी चूज प्लस ऑब्जेक्ट लावा, नंतर काय लावायचा, हॅव ठेवा, मग सब्जेक्ट आणि मग बिन ठेवा, वर्ब आयएनजी ठेवा. ठीक आहे. सर हॅव हॅज प्लस सब्जेक्ट नंतर बिन आणि वर्ब आयएनजी. वी चूज प्लस ऑब्जेक्ट नंतर हॅव प्लस सब्जेक्ट आणि बिन वर्ब आयएनजी प्लस ऑब्जेक्ट. ओके. सॉरी, ऑब्जेक्ट नका लावू कारण वी चूज नंतर ऑब्जेक्ट लावलाय ना म्हणून. ओके. जसं मला माहिती आहे की कोणत्या शाळेत 1 तासापासून अभ्यास करत आहे, म्हणजे कोणत्या शाळेत, इन विच स्कूल हॅज शी बीन स्टडिंग सिन्स 1 hour. पल्लवी मॅडम 3 महिन्यापासून एमपीएससीचा अभ्यास कोणाच्या घरी करत आहात. इन हुज होम हॅज पल्लवी मॅन बीन स्टडिंग सिन्स 2 days. किंवा सिन्स 1 month म्हणलं तरी चालेल. हा, समजतंय का? हो सर. घ्यायचं पुढचं, कंटिन्यूवर 5 चालू येस करायचं. सर. योगिता मॅडम कंटिन्यू पा. चालू करायचं का कंटिन्यू परत 5? नाही सर, 2 झाले सेंटेन्स आहे मॅडम पण नाही, परत मग त्यांना एवढं नाही समजू शकत सर मी. 2 टेन्स समजून देईल त्यांना. त्यांना म्हणा रेग्युलर असेल तरच कंटिन्यू होईल म्हणा, नाही तर मग लॉस्ट होईल म्हणा. मग सांगा त्यांना असं काय. हो सर, सांगते एवढं लास्ट टाइम त्यांना 2च सर पण सर. ओके, देन अगेन वी विल गेट बॅक, बट बिफोर तुम्हाला सर बिफोर फक्त बिफोर क्लोज द नावावर सेशन या आय जस्ट वांट वनावरच्या टू आधी टाकून वेट देता. मिनिट. Before close the session, I just want to tell you something actually, guys. Wait minute, huh? I just want to tell you one important things, which is very, do you know, which is very special for everyone actually. First of all, I want you to make the sentence of all tense. Whatever I taught, please try to make the new notebook of grammar, your new notebook of formula chart. Got that? And on, and येस if you made the new notebook of formula chart, no, so you at least write the sentence. Actually, after some time, even after finishing the activities, we will take only one sentence. Till enough we choose. Don't worry. Okay. I will not allow you to headache to write the sentence and all things. Getting the point. But now I require you to write the 4 sentence of one tense, and that 4 sentence you include in question one, include in question second of question one, include in question second of question third. Got that? Because it's a very interesting topic actually of everyone. So therefore, please try to understand. Huh? येस सर. So anyone want to ask anything regarding the format chart? Sir, I will unable to understand. You actually explained me the which was, but I didn't understand. Is there any problem of someone? नो सर. No नो. problem, no? Rohini ma'am, नो सर. tomorrow, where is Rohini? Rohini ma'am is there. Yogita ma'am, allow her. You at least make her to make the sentence. तुम्ही तिला बनवा सेंटेन्स बनवण्यासाठी. If she not ready to make the sentence, then there will not the beneficial to join the class actually. Okay? येस सर. Because since सांगते because सर मी. since many days she already joined the class. So please tell her, Rohini ma'am, especially I telling you, till and up tomorrow you try to send the sentence. Yes, Okay? sir. And if the sentence might not be there in group, then I will not take out your batch. Okay, this is the last warning in front of. Clearly, I just talking with everyone actually. Okay, because unless you not make the sentence, no, then you will not Okay, sir. understand the format chart actually. Get the point. येस सर. And you too also, Miss Pallavi ma'am.
If you don't mind, please inform to Yogita ma'am also, because regular should be there. Yes, sir. And if some problem will be there, so please tell me personally, even by SMS, you at least tell me if some problem will be there. Okay, I can understand it. Don't worry. Okay. Yes, sir. Yes, sir. So shall we get back tomorrow exactly on the time? Yes. Okay. Yes, So sir. सर so लिंक फक्त हाफ एन आवर आधी टाकून देत जा म्हणजे मग इझी जातं. नाही 9:30 हे बघा 9:35 होतात, कधी कधी 9:36 होतात, पण मी 9:30 लाच प्रयत्न करतो बॅच घ्यायचा. का? कारण 9:30 तर 10, 10:30 हा सफिशियंट टाइम आहे. म्हणजे जेवणाचा टाइम पण आपला 10:30 लाच असतो, बरोबर आहे ना? हम्म. येस सर. Me Yes, आवडलं evening, पण जातं सर. yes, I try my better to take this session at evening time. Don't worry. But this is my bad luck actually. Since many day I am not getting time to continue the session at 7 o'clock actually. Okay, at 7 p.m. I know your abacus batch is there. I can understand it. The 9:30 is sufficient for you, no? yes, हो sir. येस सर. Okay, then inform to Yogita ma'am also. Okay, so we will get back Yes, sir. tomorrow. Bye everyone. Bye, bye. बाय सर. Yes. बाय सर.